नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास करत होतो. आपला अर्जुन विषाद योग पूर्ण झालेला आहे. सांख्ययोगमधले आपले 63 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 64वा श्लोक. तर सुरू करूयात. राधे राधे म्हणून. रागद्वेष विमुक्तैहि तु विषयान इंद्रियैहि चरण आत्मवश्यैहि विधेय आत्मप्रसादम अधिगच्छति. म्हणजेच पण आसक्ती आणि अनासक्ती यांपासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. म्हणजेच आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्याला आवडतात आणि काही गोष्टी अजिबातच आवडत नाही. उदाहरणार्थ, मला हेच हवं, ही झाली आसक्ती. मला हे अजिबात डोळ्यासमोर नको, हा झाला द्वेष. माझं म्हणणं झालंच पाहिजे, हा झाला हट्ट. आणि अशा गोष्टी मनावर राज्य करू लागल्या की आपण अस्वस्थ होतो. पण जो माणूस श्रीकृष्ण शिकवणीवर विश्वास ठेवून आपल्या इंद्रियांवर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवतो, तो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सुखासाठीच फक्त करत नाही. म्हणजेच जे त्याला हवं तेच झालं पाहिजे असा तो हट्ट सोडतो. थोडक्यात आपण त्याला अतिरेकी अपेक्षा म्हणू. अतिरेकी अपेक्षा ठेवण्यापेक्षा तो आपल्या कर्तव्याकडे लक्ष देतो. अशा माणसाचं मन शांत राहतं, कारण त्याला कुठल्या अपेक्षाच नाहीत. त्यामुळे तो अतिशय शांत जीवन जगतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी व्यक्ती आवडते म्हणून ती कायम आपल्या मनासारखीच वागेल अशी जर अपेक्षा ठेवली तर दुःख तर होणारच. एखादं काम आपल्या मनासारखं झालं नाही तर आपली चिडचिड होते आणि यात आपणच आपल्या मनाची शांती गमावतो. पण जर आपण म्हणालो, मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करेन, भले परिणाम माझ्या मनासारखा झाला नाही तरी मी स्वतःला त्यात हरवणार नाही, असं केल्याने आपलंच मनावरचं ओझं कमी होतं. आसक्ती अनासक्ती सोडून योग्य ते कर्म करत राहणं, आवडीनिवडीत समतोल ठेवणं आणि परिणाम किंवा आपण त्याला कर्मफळे म्हणून ते भगवंतावर सोपवणं, असं जर केलं तर यातून आपलं मन हलकं व प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्न मनावर भगवंतांची कृपा ही सहज प्रकट होत असते. तर लाईफ लेसनसुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहू. लाईफ लेसन मला 64व्या श्लोकावरून हाच मिळाला. प्रेम ठेवा पण आसक्ती नको. मतभेद असू द्या पण द्वेष नको. इच्छा असू द्या पण तिची गुलामी नको. ज्या मनुष्याने आसक्ती आणि द्वेषापासून स्वतःला मुक्त केला आहे, जो आपल्या इंद्रियांना मनाच्या आणि विवेकाच्या नियंत्रणात ठेवतो आणि स्वतःच्या इच्छेपेक्षा भगवंतांच्या इच्छेवर विश्वास ठेवून आपलं कर्तव्य करतो, असा मनुष्य भगवंतांची कृपा निश्चितच प्राप्त करू शकतो आणि त्याच्यावर निश्चितच भगवंतांची सहजरित्या कृपा प्राप्त होते. हाच लाईफ लेसन मला 64व्या श्लोकावरून मिळाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत राधे राधे. धन्यवाद.